नमस्कार माता आणि बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे. भरपूर महिलांच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. जर तुमच्या अकाउंटमध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नसतील तर ते पैसे कधीपर्यंत जमा होतील याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण की गव्हर्नमेंट योजना संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. तर बघा, सर्व महिलांसाठी खुशखबर आहे. 1500 ऐवजी 3000 रुपये हप्त्यामध्ये होणार वाढ. सविस्तर अपडेट काय आहे हे संपूर्ण माहिती सांगणार आहे, त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर मित्रांनो, आता आपण मेन टॉपिक वरती येऊया. तर बघा, माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे भरपूर महिलांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत जमा झाले नाहीत. तर ते कधीपर्यंत जमा होतील याच्याविषयी सुद्धा सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या गरीब परिवारातील महिलांना राज्य सरकार 1500 रुपये दर महिन्याला देणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. तर बघा, त्याच्यानंतर बघा, या योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत 2 टप्प्यामध्ये लाखो महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याची म्हणून मिळून 3000 रुपये जमा केलेले आहेत. तर बघा, 2 महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत, जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे. ठीक आहे. याच दरम्यान अशा सुद्धा महिला आहेत की ज्यांच्या अकाउंटमध्ये अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा जमा झाला नाहीत. तर अशा महिलांना कधी पैसे येतील सर्व गोष्टी सांगणार आहे. तर बघा, याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून योजनेच्या 1500 रुपये हप्त्याऐवजी 3000 रुपये हप्ता करू या संदर्भात देखील त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे. त्याचप्रमाणे या योजनेचा तिसरा टप्पा कोणत्या तारखेला जमा होणार आहे या सर्व बाबी सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत माहिती सर्व शेअर करणार आहे. तर बघा, आता सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की भरपूर महिला अशा आहेत की ज्यांनी अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला नाहीये, परंतु त्या महिलांना फॉर्म भरायचा आहे. तर बघा, आता ऑनलाईन फॉर्म भरणे तर बंद आहे. तुम्ही ऑनलाईन स्वतःहून स्वतःचा फॉर्म तुम्ही भरू शकत नाही किंवा माही सेवा केंद्रामध्ये सुद्धा तुम्हाला आता फॉर्म भरता येणार नाहीये. तर आता फॉर्म कसा भरायचा याविषयी सुद्धा सर्व माहिती क्लिअर करतो. तर बघा, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रियेमध्ये मोठा बदल केलेला आहे. सरकारने सुरुवातीला या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध करण्यात आले होते. महिला स्वतः किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज सादर करत होत्या. तर अगोदर असं चालत होतं, परंतु आता नाही चालणार, कारण की परंतु मागील झालेल्या का चालणार नाही याचं कारण सुद्धा बघा. तर बघा, सातारा जिल्ह्यातील या योजनेबाबत झालेला गैरप्रकार पाहता त्याचप्रमाणे उर्वरित महिलांची आकडेवारी कमी असल्या कारणाने या योजनेसाठी अर्ज करण्याची परवानगी आता फक्त अंगणवाडी केंद्रांना देण्यात आलेली आहे. आता अंगणवाडी कर्मचारी या योजनेचा अर्ज करणे आणि तो मंजूर करणे हा अधिकार सरकारने त्यांना दिलेला आहे. या संदर्भात सरकारने शासन निर्णय पण काढलेला आहे. आता तुमचा फॉर्म फक्त अंगणवाडी सेविकाच भरू शकतात. तुम्ही स्वतःहून स्वतःचा फॉर्म आता पहिल्यासारखं भरू शकत नाही. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कुठे करायचा? तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही काही कारणास्तव आतापर्यंत या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेला नाही, अशा सर्व महिलांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने फॉर्म जमा करायचा आहे. त्यानंतर अंगणवाडी कर्मचारी तुमचा फॉर्म ऑनलाईन करतील. त्याच अंगणवाडी कर्मचारी तुमचा अर्ज मंजूर करतील आणि तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल. तर आता हे बघा, पूर्णपणे सरकारने अंगणवाडी सेविकांच्या वरती सोपवलेलं आहे की त्या आता पूर्णपणे डिसिजन घेणार की तुमचा अर्ज मंजूर करायचा की नाही, किंवा तुमचा फॉर्म भरण्याचा अधिकार फक्त आता अंगणवाडी सेविकांनाच असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता महत्वाच्या मेन टॉपिक वरती येऊया की 1500 ऐवजी 3000 रुपये कसे मिळणार आहेत याविषयी सुद्धा माहिती सांगणार आहे. त्यापूर्वी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की काल भरपूर महिलांनी कमेंट्स मध्ये सांगितलं होतं की आम्हाला या योजनेतून अजूनपर्यंत 1 रुपया सुद्धा मिळाला नाहीये. तर काही महिला अशा होत्या ज्यांना या योजनेतून 3000 रुपये मिळालेले आहेत, परंतु त्या महिला 1500 रुपये येण्याची वाट पाहत आहेत. तुम्ही सुद्धा जर लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहात तर कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही वाट बघत आहोत. आणि जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मिळालेला असेल तर कमेंटमध्ये टाकायचं आहे की आम्हाला लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत, सक्सेसफुली आमच्या अकाउंटमध्ये ते क्रेडिट झालेले आहेत, असं तुम्हाला कमेंटमध्ये टाका. येस, आम्हाला पैसे मिळाले असं शॉर्टमध्ये टाकलं तरी चालेल. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत सरकारने 2 टप्प्यांमध्ये या योजनेच्या पैसा लाखो महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत परंतु त्यांना पैसे मिळाले नाहीत. अशा सर्व महिलांना
14 ते 17 सप्टेंबर या कालावधीमध्ये त्यांच्या खात्यात या योजनेचा पैसे जमा होणार आहेत. 14 ते 17 सप्टेंबर ही तारीख सर्व महिलांनी लक्षामध्ये ठेवा. तुम्हाला याच दिवशी पैसे मिळतील. आता बघा 14 तारीख तर काल झालेली आहे, आज तारीख आहे 15. तर बघा आज तुमच्या अकाउंटमध्ये काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे येतील, काही महिलांच्या अकाउंटमध्ये उद्या जमा होतील आणि काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे हे परवा जमा होतील. तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाहीये. सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत. काही महिलांचं मत असं होतं की आमच्या शेजारच्या महिलेला पैसे मिळाले किंवा आमच्या पाहुण्या रावळ्यातील महिलेला पैसे मिळाले, परंतु आम्हाला पैसे अजूनपर्यंत मिळाले नाहीत. याचं कारण काय आहे तर बघा काही जणांच्या अकाउंटमध्ये 14 तारखेला पैसे जमा होतील, काही महिलांच्या अकाउंटमध्ये 15ला होतील, काही महिलांच्या अकाउंटमध्ये 16ला होतील, काहींच्या 17ला होतील. ठीक आहे, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. तुमच्या सुद्धा अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत. या संदर्भात माहिती मिळाली असता लाभार्थी वितरण सोहळा कार्यक्रम 14 सप्टेंबर रोजी पार पडलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे वितरण व्यतिरिक्त वितरणाचा सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे आणि कालपासून भरपूर महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. तर आता बघा 1500 ऐवजी 3000 रुपये मिळणार असं थंबनेल मध्ये का टाकलं होतं, याच्याविषयी आता आपण मेन टॉपिक वरती येऊया. तर बघा 1500 रुपये ऐवजी महिलांना भविष्यामध्ये 3000 रुपये सुद्धा मिळू शकतात. असं मी का म्हणतोय ते पहा. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. एका कार्यक्रमामध्ये ते बोलत असताना मुख्यमंत्री म्हणाले, लाडकी बहिणीचा आशीर्वाद आमच्या सरकार सोबत राहिल्यास येणाऱ्या काळामध्ये या योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करून 3000 रुपये करू असं ते म्हणाले होते. एका कार्यक्रमादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतः त्याची याविषयी घोषणा केली होती की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये आम्ही भविष्यामध्ये वाढ करणार आहोत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये बोलताना ते सुद्धा म्हणाले होते की काँग्रेसचे सरकार आल्यास आम्ही या योजनेला तोडीस तोड देणारी योजना ज्याचं नाव महालक्ष्मी योजना आणून आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना 3000 रुपये देऊ असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे या योजनेच्या हप्त्याच्या दरवर्षी 1000 रुपये वाढ करू असंही ते म्हणाले होते. तर बघा 3000 रुपये भविष्यामध्ये, आता सध्या तर तुम्हाला बघा 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळत आहेत. भविष्यामध्ये याच्यामध्ये वाढ होऊ शकते, टप्प्याटप्प्याने सुद्धा वाढ होऊ शकते असं सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले होते. ठीक आहे, तर बघा आता महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या महिलांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मिळालेला नाहीये तर अशा महिलांनी काळजी करण्याची गरज नाहीये. तुम्हाला पैसे आज उद्या परवा 2-3 दिवसामध्ये पैसे मिळतील आणि जसे तुम्हाला पैसे मिळतील सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये येऊन सांगायचं आहे की दादा आम्हाला पैसे मिळालेले आहेत, जेणेकरून आम्हाला सुद्धा समजेल की किती महिलांना पैसे मिळाले आहेत आणि किती महिला अशा आहेत ज्यांना पैसे येण्याची त्या वाट पाहत आहेत, म्हणजे ते वेट करत आहेत की त्यांना पैसे कधीपर्यंत जमा होतील. तर बघा तुम्हाला काही अडचण येणार नाहीये. जर तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक असेल तर 100% तुमच्या अकाउंटवरती पैसे आज उद्या परवा पर्यंत जमा होऊन जातील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.